बाणगाव यांच्यामध्ये पण नंतरचा सामना आपण पाहणार आहोत. दोन्ही संघाच्या संघनायकांनी तयार राहायचं आहे. मैदानाकडे आपण पाहतात आमचे दोन्ही पंच मैदानाकडे रवाना होत आहेत. अर्थातच पंचांच्या भूमिकेमध्ये मुन्ना पठाण सर शहापूर ठाणे आणि त्यांच्यासोबत सुवत घडसे सर लालबाग मुंबई. पंचांच्या भूमिकेमध्ये आमचे गुणलेखक बोलटा गुणलेखक ज्यांचं निश्चितच मी वर्णन करेन ते मयूर चोगळे भरटखोळ ज्यांचे काका या ठिकाणी उपस्थित आहेत अतिथी कक्षामध्ये. आपल्या पुतण्याचं या ठिकाणी स्कोरिंग ते निश्चित इथे पाहतील कारण एक बोलका गुणलेखक स्कोरर म्हणून मयूर चोगळे यांनी खूप चांगलं योगदान दिले. तर जाऊया आपण मैदानाकडे. चांगली खेळपट्टी सुंदर असं हे एक आउटफील्ड असणारं गोल मैदान आणि भारत आणि आफ्रिका यांच्यामध्ये जो आता दुसरा एकदिवसीय सामना सुरू होतोय. नाणेफेक जिंकली भारतीय संघाने, प्रथम फलंदाजी पत्करले आणि अर्थातच दक्षिण आफ्रिका संघाला प्रथम क्षेत्रासाठी आमंत्रित केले. आपण भारतीय संघाला शुभेच्छा देऊया या मैदानाकडे. इथे मात्र डावाची सुरुवात इथे केली जाईल. चला दोन्ही फलंदाज मैदानाकडे रवाना व्हायचं आहे. दुपारचं सत्र साधारणतः 30 ते 32 अंश सेल्सिअस तापमान. आज श्रीवर्धन कोकणातला एक निश्चित एक अतिशय सुरेख असा तालुका इथे पाहायला मिळालं ज्याचं निश्चित मी मगाशी देखील वर्णन केलं. चला फलंदाज पाठवायचे आहेत. फलंदाज चला. मी क्रियांश युनायटेड इलेव्हन कुडकी श्रीवर्धन संघाची सलामीची जोडी मैदानाकडे या ठिकाणी संघनायक अर्थातच आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्यासोबत दुसरा फलंदाज मैदानाकडे रवाना होत आहेत. आमची पंच तयार आहेत, गुणलेखक तयार, समालोचक देखील लक्ष्मणजी खेलोजी सर दिघी हे देखील तयार आहेत. आणि 24 लाईव्हच्या माध्यमातून ही क्रिकेट स्पर्धा अर्थात 182 देशामध्ये गेली. त्याच्यामध्ये संदीपजी पाटील बोरले पनवेल जे प्रोपरेटर आहेत त्यांची सोबत त्यांचे सहकारी विवेक पाटील, विपुल गरज, सागर पाटील, अमोल पाटील, प्रणय जे गुणलेखक आहेत हेही तयार आहेत. मंडप सजावट सृष्टी डेकोरेशन वडवली श्याम नागती सर यांच्या माध्यमातून आणि गुलामबाई पेसिमा मैदान वडवली फाटा श्रीवर्धन रायगड इथे सुरू असलेली आजचा दुसरा दिवस या क्रिकेट स्पर्धेचा. स्वाती डीजे वडवली, संभाजी पांडव जे प्रोपरेटर आहेत आणि त्यांचे सुपुत्र सिद्धांत पांडव. आज मात्र अतिशय आमचा आवाज चांगला आणि त्याचबरोबर गीतं हिंदी मराठी गीतं ते या ठिकाणी लाडक्या प्रेक्षकांकडे येतात. यूट्यूबच्या माध्यमातून पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा दुपारच्या सत्रांतर आपलं हार्दिक स्वागत. वही आपण मैदानाकडे. आणि या दरम्यान पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूसाठी गोलंदाज इथे येतोय. गोलंदाज राहुल. पहिले षटक पॉवर प्लेचं 7 क्षेत्ररक्षक, गोलंदाज यष्टीरक्षक, 9 खेळाडू 30 सर्कलमध्ये. या संपूर्ण स्पर्धेसाठी जर आपण इथे पाहिलात तर अर्थातच आमचे आयोजक सन्माननीय सुचिन किरसर, संस्थापक संदेशजी कीर, सूरजजी मांजरेकर, फाईनजी नझीर, अभिजी पाटील, त्याचबरोबर विशू पाटील, प्रणयजी पेडणेकर, विभासजी पाटील, प्रथमेश कीर आणि प्रज्वलजी कीर या सर्वांनी दिलेले योगदान अतिशय महत्त्वाचं. वायफी किट अर्थातच मनीषजी जैन आणि शैलेश नवगावकर यांच्यामध्ये आम्हाला मोफत मिळाले. या सर्वांचा आपण हार्दिक आभार व्यक्त करूया. प्रथम क्रमांक 2 लाख, द्वितीय क्रमांक 1 लाख, तृतीय क्रमांक अर्थातच 3 लाखाची ही क्रिकेट स्पर्धा. सामनावीर हे कप आणि चषक अर्थात दिले जाते आणि कॅप. दरम्यान पहिला चेंडू दुपारच्या सत्रामध्ये जबरदस्त टायमिंग शॉट. इथे मात्र फलंदाज फ्रंट फूट आलाय. चेंडूला वायडिश लॉंगॉनला भिरकावून दिलाय. हा शेठ म्हणले तर लगेच आपल्याला पनवेल तालुक्यात गेलं की प्रत्येकाला तिथे शेठ म्हटलं जातं. आमचे ते आज 24 वाले आगरी बॉईज आहेत त्यांना देखील शेठ म्हटलं जातं. तर शेठ नादच केला शेठ. निश्चित एक सुंदर गीत आपण पाहिलं. षटकार 6 धावांचं योगदान. या ठिकाणी मात्र पहा आतमध्ये येणारा चेंडू होता. या चेंडूवर खेळण्याचा प्रयत्न मात्र फलंदाज या ठिकाणी सुरक्षितरित्या खेळला. चेंडू आपण यष्टीरक्षक या ठिकाणी पाहतोय आणि निर्धाव चेंडू सांगता. शॉर्ट थर्डमॅन, एक शॉर्ट गली, शॉर्ट पॉईंट, शॉर्ट कव्हर आणि एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ युरोशना ऑफ साईडला. ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग आहे, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, एक मिड ऑन, एक क्षेत्ररक्षक डीप मिड विकेट. युरोशना गोलंदाज तयार. राहुल. अखूट टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा पोल केलाय. गगनभेदी गगनचुंबी षटकार. मिड विकेटला एक शानदार फटका.
जे रियानी इथे 2 षटकारांनी अतिशय चांगली सुरुवात केली. तिकडे दक्षिण आफ्रिकेत भारतीय संघाने 3 षटकात बिनबाद 21 धावा धावपलकर नोंदवल्यात. ही देखील चांगली सुरुवात आपल्याला इथे पाहायला मिळाली. तर एक चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते आज. भारतीय संघ अर्थातच चांगली दमदार कामगिरी करेल. जी मगाशी मी म्हणालो पनवेल तालुका म्हटल्यानंतर आगरी समाजात येथे पाहायला मिळतात. आगर पिकवणारे आगरी, शेती मिठागरे ही आमच्या आगरी लोकांचा पारंग व्यवसाय. अर्थात बडवली देखील मोठ्या संख्येने अर्थात आगरी लोक आहेत. पण आज मात्र जर तुम्ही पाहिलं संपूर्ण चित्र बदललं आहे. रायगड, ठाणे, नवी मुंबई, पालघर या जिल्ह्यांचा विचार केला तर किमती जमिनीच्या आकाशाला गगनाला भिडल्यात. त्या जागी सिमेंटची जंगलं आपल्याला पाहायला मिळतात. आधुनिकतेच्या नावाखाली शेतजमीन नष्ट व्हायला लागलेली आहे आणि शेती विकून आलेल्या पैशाचा मोजक्याच लोकांनी चांगला वापर केला तर बहुसंख्य लोकांनी अपव्यय केला. दरम्यान मैदानाकडे या ठिकाणी माता अप्पर कार्ड डेप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेकडे येतोय आणखी एक मोठा फटका षटकार. कराला त्यानंतर निर्धाव आला. त्यानंतर सलग 2 चेंडूवर 2 षटकार मारले ते फलंदाज रियानने. आपल्याला धावा येतात त्या 18. पुन्हा एकदा मैदानाकडे शॉर्ट रनअपनी राहुल आणि यावेळी मात्र चेंडू हवेत आहे. मिडवेगेट आणि वाडिश लोंगण क्षेत्रामध्ये क्षेत्र चेंडूवर अचूक अंदाज घेतो हा झेल आणि एक मोठा धक्का इथे मात्र पाहायला मिळाला. फलंदाज मात्र बाहेर. वेळ फार कमी आपल्या 4 सामने पण पाहिलं 3 षटकारांच्या माध्यमातून बाद होणारा फलंदाज रियान या ठिकाणी 18 धावसंख्येवर बाद झाला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता मात्र क्षेत्ररक्षक होता लॉंगॉन क्षेत्रामध्ये. इथे मात्र मिडविकेटला झेल घेतला आणि फलंदाज बाद. नवीन फलंदाज राहुल मैदानात येते. पंकज आणि राहुल. तर ते आगरी समाज हा दिलदार धार्मिक कार्य सण लग्न समारंभ इत्यामध्ये रमणारा मोडेन पण वाकणार नाही हा आमच्या आगरी समाजाचा बाणा. परंतु पैशाची आवक 20,000 असेल तर मात्र खर्च 30,000 ही वस्तुस्थिती. मी देखील आगरीच आहे. मी कोणती टीका करत नाही आगरी समाजावर. तर आमचा हा आगरी समाज अर्थात वडोली परिसरात देखील आगरी समाज मोठ्या संख्येने भंडारी आणि आगरी समाज. शेवटचा चेंडू बाकी गोलंदाज राहुल यशस्वी गोलंदाज ठरतोय. 18 धावसंख्येत पहिला विकेट. नवीन फलंदाज पंकज म्हणलं की पंकज जाधव कदाचित उद्या तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. व या मैदानाकडे या ठिकाणी माझा बॅकफुटचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न. एक चोटी धाव घेण्याचा प्रयत्न अंगाशी येणार का मात्र इथे यष्टी उकडली गेली. तिथपर्यंत माझा चेंडू गेला तो मिडन क्षेत्रामध्ये आणि जिथे एकही धाव नव्हती त्या ठिकाणी 2 धावा. क्रिकेटमध्ये धावा यावे लागतात आणि धावा काढाव्या लागतात. तुम्ही धावा किती काढता धावा किती वाचवता याच्यावर संपूर्ण क्रिकेटचं गणित असतं. आणि शेवटच्या षटकामध्ये शेवटच्या चेंडूवर या ठिकाणी पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर मात्र 2 धावांचं योगदान मिळालं. ते पंकजने आपल्या खात्यावर गोडलं आणि पहिले षटक समाधान झालं. तेव्हा धावपलकावर धावा अर्थातच प्रथम फलंदाजी करताना युनायटेड 11 कुडकी संघाची धावसंख्या धावपलकर येते ती 1 गडी बाद 20. षटक होतं गोलंदाज राहुलचं. मागणी षटक ठरलं. 20 धावा या ठिकाणी खर्च केल्या आणि एक फलंदाज त्यांनी बाद केला. टीम बेटिंग नका घेऊ. आयोजकांनी नम्र विनंती करणारे प्रत्येक वेळी आपण टीम घेते. करंज स्कूल संघाला विनंती आहे कारण आपल्याला याच्यानंतर आणखीन 3 सामने कव्हर करायचे आहेत. कारण आज आपण पाहिलात 20 मिनिटाचा अवधी पंचांच्या माध्यमातून प्रत्येक संघाला देण्यात येते. पेनल्टी तुम्हाला सामोरं जावं लागेल याचा विचार करा. आणि क्रिकेटमध्ये पेनल्टीला सामोरं जाणं अर्थातच आयोजक त्याचबरोबर प्रेक्षक हे खूप नाराज होतात कारण कुठल्याही संघावर अन्याय नको असतं. पण तुम्ही मात्र आमच्या आयोजकांना आमच्या पंचांना सहकार्य करा ही तुम्हाला नम्र विनंती. वळी आपण मैदानाकडे नवीन षटक घेऊन गोलंदाज अनिकेत यावी येतोय. अनिकेत हे नाव आपल्या समोर आलं की पालघर जिल्ह्याचा अनिकेत सानप याचा आपल्याला निश्चित अष्टपैलू खेळाडू कदाचित उद्याच्या दिवसामध्ये किंवा परवाच्या दिवसामध्ये तुम्हाला हा खेळाडू पाहायला मिळेल. कारण उद्या IPL फॉर्मॅटचे संघ तुम्हाला पाहायला मिळतील आणि त्याच्यामध्ये निश्चितच असे खेळाडू आहेत की जी कृष्णा सातपुते पासूनची खेळाडू जो क्रिकेटची ते महान देवता ज्याला म्हणतात अर्थातच टेनिस क्षेत्रातले कृष्णा सातपुते यांचं देखील तुम्हाला दर्शन उद्या या ठिकाणी होईल. वळूया मैदानाकडे. या ठिकाणी मात्र डावेष्टीच्या बाहेरचा चेंडू पूल केला. चेंडूला क्षेत्रक्षक चेंडू होतो मिड विकेटला. हा झेल मात्र टिपला नाहीये. झेल जमिनीला दान झालं आणि जीवदान मिळालं ते फलंदाज झालं. 2 धावा मिळतात त्या या चेंडूवर आणि 2 धावा संघाला घेऊन झालं 22 या धावसंख्येवर. 2 धावा मिळतात त्या राहुलला. राहुल आपलं खातं उघडतंय. पंकज 2 या धावसंख्येवर आणि गोलंदाज अनिकेत.
चांगलं क्रिकेट या ठिकाणी दुपारच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक चांगली खेळपट्टी आणि तितकंच सुंदर आउटफील्ड असणार आहे हे वेगवान आउटफील्ड. वळूया मैदानाकडे. पुढचा चेंडू. आता मात्र हा चेंडू डावेष्टीच्या बाहेर पंच आमच्याकडे वळतात. स्वैरचा इशारा होतोय. एक धाव, आणखीन एक धाव संख्येला धावपलकेत वाढ होते 23 धावा. यानंतर PK11 पुरार माणगावचा संघ आहे माणगाव तालुक्यातला. त्यानंतर शिवांश 11 नवगाव या दोन संघामध्ये नवगाव अलिबाग. चला दोन्ही संघ नाही का आपण इथे आला असाल तर लगेच आमच्या आयोजकांशी आपण संपर्क साधायचा आहे. वळूया आपण मैदानाकडे. पुढील चेंडूसाठी चांगली गोलंदाजी मात्र या ठिकाणी फुलटॉस. चेंडूला पूल केलाय. मिड विकेट सीमा भेदतोय षटकार. धावा या जाऊन पोहोचतात 29 धावा धावफलकावर. हा चेंडू फुलटॉस होता. या चेंडूला मिड विकेटला भिरकावून दिलं ते फलंदाज राहुलनी. त्याची वैयक्तिक धावसंख्या 8 आणि एकूण धावसंख्या जाऊन पोहोचते ती 29च्या घरात. पांडुवलचा चित्रपटलं एक गीत आपण आपलं उषा चव्हाण आणि असं दादा कोंडके ही सुपरहिट जोडी आपण पाहिली होती. जुन्या जमान्यामधले दादा कोंडके यांनी अतिशय विनोदी चित्रपट आपल्यासाठी दिले होते. प्रत्येक मराठी माणसासाठी एक वेगळी छाप त्यांची पडली होती. तर हाच उषा चव्हाण यांचं हे केळेवाली हे गीत आपण ऐकलं. पांडू नावाचा चित्रपट देखील इथे आलेला आहे. इथे अर्थात तो विनोदी चित्रपट आहे. 83 हा क्रिकेटवरचा अर्थात 1983च्या वर्ल्ड कपच्या संदर्भात आलेला हा चित्रपट देखील तुम्ही पहा. वळूया मैदानाकडे पुन्हा एकदा पुढील चेंडूसाठी. इथे मात्र पहा ॲक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न यावेळी आपण पाहिला. फलंदाज मात्र बॅकफुटवर गेला. चेंडूला खेळण्याचा प्रयत्न होता. स्वीप करायचा प्रयत्न होता. बॅट चेंडूचा संपर्क येत नाही. उरलेलं काम यष्टेशक पूर्ण करतोय आणि अशा प्रकारे निर्धाव चेंडूची सांगता होते. 29 धावा धावपलकर आल्यात. प्रथम फलंदाजी करत असताना इथे मात्र आपण पाहतात युनायटेड 11 कुडकी श्रीवर्धन हा संघ राहुल 8 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा हा चेंडू मात्र या ठिकाणी फटका फसवा ठरला. आपण पाहता यष्टेशक चेंडू येतो शॉर्ट स्लिप पॉईंटला आणि हा झेल आणि हा दुसरा धक्का बसला तो अर्थातच युनायटेड 11 कुडकी संघाला. राहुलची खेळी समाप्त होते 8 या धावसंख्येवर आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये. गोलंदाजाला मिळालं अनिकेतला यश. नवीन फलंदाज विनायक. विनायक नवीन फलंदाज येतोय. विनायक म्हटल्यानंतर लगेच आपल्याला आठवण होती ती गणपती बाप्पाची. विनायक अर्थात आज संकष्टी चतुर्थी ही आपण पाहिलेत. तर विनय येतोय. विनय नवीन फलंदाज नॉनस्ट्राईक एंडला. समोर मात्र फलंदाज राहुल या ठिकाणी मात्र पंकज. पंचाच्या डावीकडून उजव्या हाताने पुढचा चेंडू. इथे मात्र पहा क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. इथे पंचांकडे अपील. आता पंच आपण पाहतात की मुंबई क्रिकेट असोसिएशन संलग्न तिन्ही पंच इथे पाहतात जे लेदर क्रिकेट आणि टेनिस विश्वामध्ये खूप चांगलं योगदान दिलं. शेवटचा चेंडू या षटकातला बाकी असेल. अतिथी कक्षाकडून गोलंदाज यशस्वी गोलंदाज निकेत. दुसरे षटक मार्गस्थ मैदानामध्ये 29 धावा आतापर्यंत धावपलकर आल्यात. 4 षटकांचा सामना आपण इथे पाहतात. वळूया मैदानाकडे पुढच्या चेंडूसाठी आणि हा पुढचा चेंडू अतिशय चांगला गुडलेंग स्पॉटवर चेंडूची टप्पा फेकी केली. चेंडूला थोडीशी उंची दिली. इथे मात्र फलंदाज पंकज पूर्णपणे बीट झालं. उरलेलं काम यष्टेशक पूर्ण करतोय आणि अशा प्रकारे दुसरे षटक इथे मात्र समजते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर युनायटेड 11 कुडकी श्रीवर्धन संघ इथे मात्र धावपलकर धावा येतात त्या 2 गडी बाद. 29 प्रतिषटक 14.50च्या सहसने. बोलका गुणरेखक मयूर चोगळे या ठिकाणी अतिशय चांगलं त्यांच्या माध्यमातून भरडकोळी ते देखील एक मोठी क्रिकेट स्पर्धा काही दिवसात आपल्याला पाहायला मिळेल. त्याचं देखील निश्चित वर्णन मी करेन. अर्थातच मास 11 क्रिकेट क्लब भरडकोळ सुनील शेठ फुलोरे ज्यांच्या माध्यमातून ही पुरस्कृत केली 6वा क्रीडा महोत्सव आहे. दिनांक 10, 11 आणि 12 फेब्रुवारी. प्रथम क्रमांक 70,777 रुपये आणि भविचषक. द्वितीय क्रमांक 40,444 रुपये भविचषक. तसे इतर आकर्षक ट्रॉफी देण्यात येतील. प्रवेश फी आहे 6,000 रुपये. एक साईड ही अर्थात विलेज ग्रामीण असेल आणि दुसरी साईड IPL फॉर्मॅटची असेल. तर 32 संघ या स्पर्धेत खेळतील. ओपन ग्राउंड आणि सिमेंट पिच कॉन्क्रीट पिच हे या स्पर्धेचं वैशिष्ट्य. इच्छुक क्रिकेट संघाने या ठिकाणी आपण संपर्क साधा. वळतो आपण मैदानाकडे. तिसरं षटक. नवीन षटक घेऊन गोलंदाज विशाल. विशाल पंचाच्या डावीकडून उजव्या हाताने. नवीन फलंदाज तोही थांबत नाहीये. चेंडूला वार्डिश लॉंग ऑनला भिरकावून दिलाय. एक गगनभेदी षटक.
आल्या आल्या पहिल्या चेंडूवर षटकाराने खातं उघडलं. वाईडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडूला भिरकावून दिलं. लॉफ्टेड शॉट ज्याला म्हटलं जातं. 6 धावांनी धावफलकात वाढ 35 धावा धावफलकार येत असताना पुढचा चेंडू जबरदस्त टायमिंग शॉट. चेंडू थांबत नाही. चेंडू जातोय स्क्वेअर लेगला, डीप स्क्वेअर लेगला, सीमा पार, चौकार, 4 धावा. सुंदर फटका. उंच पुढे बांधायचा हा फलंदाज विनय याने षटकाराने खातं उघडलं. त्यानंतर पाहिलं की चेंडू डाव्या एसटीच्या जवळ येतोय. डाव्या एसटीच्या पुढे एक पाऊल टाकलं त्याने आणि या चेंडूला अर्थातच ऑन साईडला खेळला. ऑन ड्राईव्ह इथे पाहायला मिळालं. चेंडू 1 बाउन्स सीमापार झाला. येतोय डीप स्क्वेअरला चौकार. 4 संघाची धावसंख्या 39. युनायटेड 11 कुडकी श्रीवर्धन. पुन्हा एकदा तोच प्रयत्न. पण मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे आणि डोक्यावरून चेंडू सीमापार. आणखीन एक मोठा फटका, चौकार, 4 धावा. पाहायला मिळाली. तिसरं षटक मार्गस्थ आहे. विशाल या गोलंदाजाच्या 3 चेंडूमध्ये तब्बल 1 षटकार. चेंडू द्यायचंय. चेंडू द्या. 1 षटकार आणि 2 चौकार. तब्बल 14 धावा या 3 चेंडूवर आल्यात. धावफलकात 4 निवाड. धावफलक जाऊन पोहोचतोय 43च्या घरामध्ये. 2 गडी बाद धावफलकावर 43 धावा धावपाला येतात. अर्थातच विनय आक्रमक फलंदाज इथे पाहायला मिळाला. ज्याने युनायटेड 11 कुडकी श्रीवर्धनचा हा संघ इथे मात्र फलंदाजी करतोय. विरुद्ध क्रेयन्स 11 करंजखोळ महाड. आपण रायगड किल्ल्याकडे जात असताना महाड शहराच्या अगदी बाजूला असणारे करंजखोळ हे गाव, तिथला हा संघ क्षेत्ररक्षण करतोय. नुकतीच महाड प्रीमियर लीग आपण पाहिली. तिथे 5 तालुक्यांची भव्य क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. क्रिकेट खेळाडूंना दक्षिण रायगड जिल्ह्यामधल्या क्रिकेट खेळण्यात चांगली संधी मिळावी आयोजकांचा निश्चित प्रयत्न होता आणि ती स्पर्धा देखील यशस्वी झाली. वळूया मैदानाकडे. इथे मात्र फुलटॉस चेंडू पोल केलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक चेंडू देण्याचा प्रयत्न करतोय मात्र चेंडू विनयच्या बॅटमधून येतोय. 20 धावांचं योगदान. 2 षटकार आणि 2 चौकारांच्या मध्ये 20 धावा. धावफलकार धावा येतात त्या 49. अर्धशतकापासून फक्त 1 धाव दूर आहे. कारण संघनायकांनी सांगितलं होतं की आम्ही जास्तीत जास्त धावा कुठण्याचा प्रयत्न करू आणि इथे मात्र ते यशस्वी ठरलेत. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. या ठिकाणी मात्र स्वीप करायचं होतं. चेंडूला मात्र आपण स्वतःहून इथे मात्र आपण यष्टीवर आदळून घेतला आणि हा त्रिफळाचीत फलंदाज बाद. विनयची खेळी समाप्त झाली. विनयने 20 धावांचं योगदान दिलं, ज्यामध्ये 2 चौकार 2 षटकार आणि 49 या धावसंख्या. तिसरा फलंदाज इथे मात्र युनायटेड 11 कुडकी संघाचा मैदानातून बाहेर. गोलंदाजाला मिळालं यश होतं. विशाल ज्याने आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत, 20 धावा खर्च केल्यात. थोडंसं मागलं षटक पाहायला मिळालं. अनिकेतनी 9 धावा दिल्या होत्या, 1 फलंदाज बाद केलं होतं. तर राहुलने पहिल्या षटकात 20 धावा दिल्या, 1 फलंदाज बाद केलं. नवीन फलंदाज मैदानामध्ये शारिक या ठिकाणी मैदानामध्ये येतोय. अजूनही या षटकातला 1 चेंडू आणि त्यानंतर येणारे 6 चेंडू तर टाळ्यांचा कडकडाट या विनयसाठी केला गेला, ज्याने 2 षटकार आणि 2 चौकाच्या मध्ये 20 धावांचं योगदान दिलं. क्षेत्ररक्षण पूर्णपणे विस्तारलंय. तुम्ही पाहताय शॉर्ट थर्डमॅन या ठिकाणी तैनात आहे. गली आहे. एक शॉर्ट पॉईंट तैनात केलं गेलं आहे. डीप एक्स्ट्राला कोणतं क्षेत्ररक्षण लॉंग ऑफ एक तैनात केलं गेलं आहे. ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग आहे. एक डीप स्क्वेअर, एक डीप मिड विकेट, वाईडिश लॉंग ऑन आणि एक लॉंग ऑन. चौकार वाचवण्याचा प्रयत्न इथे मात्र केला जातोय आणि भारतीय संघ अर्थात 6 षटकामध्ये तब्बल 42 धावा. पहिल्या विकेटसाठी नो लॉस, अर्थात एकही फलंदाज बाद नाही. चांगलं योगदान इथे आपल्याला पाहायला मिळते ते भारतीय संघाकडून. भारतीय संघाला धवन आणि राहुल ही जोडी या ठिकाणी डावाची सुरुवात केली आणि अतिशय चांगलं योगदान इथे दिले क्रिकेट रसिकांच्या मैदानासाठी. वळी आपण मैदानाकडे. पुढचा चेंडू अतिशय चांगला शेवटचा चेंडू इथे पाहायला मिळाला. मात्र यष्टेशक चूक करत होता. चेंडू मात्र शॉर्ट फाईनली यष्टेशकने अडवला आणि इथे 4 धावा मिळू शकल्या असत्या. तर या ठिकाणी मात्र पाहिलं 30 षटक समाप्त झालं. 30 षटकामध्ये गोलंदाज अर्थातच विशालने या षटकामध्ये एकूण धावा खर्च केल्या. त्या 20 धावा, 1 फलंदाज त्यांनी बाद केला. शेवटचं षटक बाकी आहे खेळाच्या पहिल्या सत्रामधला आणि पहिल्या सत्रामध्ये आता शेवटचं षटक पाहूया. संघनायक
क्रियांशील करंजखोड महाड संघाचा संघनायक कोणाच्या हातामध्ये ही जबाबदारी देतोय. कारण मी जसं मगाशी म्हणालो होतो की शेवटचं षटक हे अतिशय महत्त्वाचं. या दरम्यान एक विशेष अनाउन्समेंट केली जाते की सिवान्स 11 नवगाव आणि PK 11 पुरार माणगाव, चला दोन्ही संघनायकांनी नाणेफेक करण्यासाठी त्वरित यायचं आहे. PK 11 पुरार माणगाव आणि सिवान्स 11 नवगाव अलिबाग संघनायक आपण नाणेफेकीसाठी त्वरित यायचं. वेळ दौडू नका कारण आम्हाला अजूनही यानंतर 3 सामने कव्हर करायचे आहेत. आपल्याला ही कॉल केलं जाते. दोन्ही संघनायक वेळ दौडू नका. खेळाडू कक्षामध्ये माफ करा नाणेफेक कक्षामध्ये इथे नाणेफेक केली जाईल. दोन्ही संघनायक वेळ दौडू नका प्लीज. तर वळूया आपण शेवटच्या षटकाकडे. शेवटचे षटक घेऊन गोलंदाज नितीन, समोर मात्र फलंदाज पंकज. 2 या धावसंख्या जो सलामीला फलंदाज आहे. शांतपणे आपण पाहत होता आपल्या फलंदाजी अर्थात फटकेबाजी, कारण धावफलकार धावा आपण पारल्या तर 49 आल्यात. शेवटचं षटक आहे. पण किती धावांपर्यंत योगदान असेल. गोलंदाज तयार नितीन. पंकज साठी पुढचा चेंडू. पहिला चेंडू या ठिकाणी म्हणजे पहिला चेंडू डीजे चौकार षटकार विकेट नंतर थोडंसं आपण थांबायचं आहे. तर तुम्हाला विनंती आहे थोडं थांबा आपण. तर या ठिकाणी मात्र येतोय हा सुंदर फटका नितीनच्या गोलंदाजीवर मारल्या सुरेख फटका पंकजच्या माध्यमातून. षटकार 6 धावा 55 धावा धावफलकावर 3 गडी बाद 55. युनायटेड 11 कुडकी प्रथम फलंदाजी करत असताना पुन्हा एकदा गोलंदाज नितीन. पंकजसाठी चांगली उंची दिली होती. या चेंडूवर एक चौटी धावण्याचा प्रयत्न केलाय फलंदाज अर्थात या ठिकाणी यशस्वी ठरला पंकज. 1 धाव इथे मात्र मिळाली. 56 धावा धावफलकावर. 2 चेंडूची समाप्ती. येणारी 4 चेंडू अजूनही बाकी आहेत. चला दोन्ही संघनायक या अलिबाग नवगाव आणि पुरार माणगाव 56 धावा धावफलकार आल्यात. चांगलं लक्ष इथे उभ्या करण्याचा प्रयत्न केला जातोय तो युनायटेड 11 कुडकी सेवदन तालुक्याचा संघ. समोर पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळी मात्र शारिक चेंडूला पाहिलं. चेंडू उजव्या इष्टीच्या बाहेर टप्पापर्यंत बाहेर निघाला. स्वैरचा इशाराला. 1 धाव मिळते संघाला. 57 धावा 3 गडी बाद धावफलकावर येतात. 3 बाद 57. शारिक नवीन आले फलंदाज 5व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आले. पुन्हा एकदा गोलंदाजी उंची दिली नितीन. इथे मध्ये एक चोटी धाव घेण्याच्या प्रयत्नात इथे पहा फलंदाज धावचीत चेरपाणी बाद स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न केला होता तो अर्थातच पंकजनी, कारण मगाशी षटकार मारला होता. चौथा फलंदाज या ठिकाणी बाद होता. डकआउट 0 धावसंख्येवर शारिक मैदानातून बाहेर. गाव आणि सिवान्स 11 नवगाव दोन्ही संघनायक वेळ देऊ नका. नाणेफेक कक्षामध्ये लगेच आपण संपर्क साधायचा आहे, कारण ही षटक संपल्यानंतर लगेच नाणेफेक केली जाईल. चला वेळ देऊ नका दोन्ही संघनायक. तर आपण वळूया मैदानाकडे पुन्हा एकदा. नवीन फलंदाज मैदानात 4 फलंदाज गमावले. धावफलकावर धावा आल्या त्या 57 57. आणि यावेळी नवीन फलंदाज मैदानात पंकजसाठी. हा चेंडू मधल्या दिशेने यावेळी मात्र उजवीकडे सरकत चेंडूला खेळलाय. स्क्वेअर लेग वरून चेंडूला भिरकावून दिलाय. षटकार 6 धावा धावफलकावर. 4 फलंदाज गमावल्यानंतर शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. पंकजची एक आक्रमक फलंदाजी. पंकज 2 षटकारांच्या माध्यमातून तब्बल आपण पाहिलं तर या ठिकाणी त्याने 14 धावांचं योगदान दिले. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. 63 धावा धावफलकावर आल्यात. शेवटचे 2 चेंडू बाकी. पुन्हा एकदा तोच प्रयत्न होता. आता मध्ये चांगला चेंडू होता. थोडी उंची कमी केली होती मात्र डाव्या एष्टीच्या बाहेर. चेंडू स्वैर 64 धावा धावफलकावर आल्यात. संघनायकांनी सांगितलं होतं की आम्ही 50 धावांपर्यंत या ठिकाणी आपण निश्चित धावांचं योगदान यापर्यंत. या ठिकाणी सिवान्स 11 नवगाव संघाचे संघनायक अलिबागवरून या ठिकाणी बराच अंतर दूर करून आलेत. त्यांचं स्वागत आहे. पुन्हा एकदा मैदानाकडे आपण वळतोय. पुढचा चेंडू इथे मात्र मधल्या दिशेने येणारा चेंडू इथे दाद मागितली गेली.
पण उंचीचा उंचीचा विचार पंचांनी केला आणि या ठिकाणी मात्र फलंदाज पायचीच अपील इथे फेटाळलं. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते ती नितीनची. शेवटचे षटक आपण पाहताय धावपलकार धावा येऊन पोहोचल्यात त्या 64. अंतिम चेंडू असेल आणि या अंतिम चला पुरा संघ PK11 पुरार माणगाव संघ संगणक या अलिबागचा संगणक या ठिकाणी आले आहेत. दिगंबर यांचा या ठिकाणी आगमन झालेला आहे. वळी आपण मैदानाकडे शेवटचा चेंडू फुल टॉस इथे मात्र पहा तर शेवटचा चेंडू शेवट गोड केला गेला षटकार मारला गेला. हा एक उंच फुलटॉस झालेला चेंडू इथे मात्र षटकाराच्या माध्यमातून धावपलकर धावा येतात त्या 70. 71 धावांचं लक्ष्य 71 धावा 4 षटक म्हणजे प्रत्येक षटकाचा आपण विचार केला 17.75नी अर्थातच क्रियांस 11 करंजकोट संघ महार संघासमोर ठेवलेलं लक्ष. शेवटचं षटक होतं शेवटचं षटक नितीनचं होतं. यांनी नितीनने या षटकात तब्बल विकेट मात्र प्राप्त केलं परंतु 21 धावा खर्च केल्या आणि अशा प्रकारे खेळाचं पहिलं सत्र समाप्त झालं. 70 धावा धावपलकार 71 धावांचं लक्ष. आणि लगेच आपण जाऊया नाणेफेक कक्षामध्ये जिथे PK11 पुरार माणगाव आणि शिवांश 11 नवगाव यांच्यामध्ये पुढची लढत आणि पुढचं सामन्याचं अर्थातच सूत्र आपण पाहणार आहोत ते अर्थात लक्ष्मण खिलोजी सर दिघी यांच्याकडे. तर या ठिकाणी मात्र आपण पाहतो PK11 पुरार माणगाव आणि शिवांश 11 नवगाव अलिबाग यांच्यामध्ये ही पुढची लढत आहे आणि या ठिकाणी दोन्ही संघ एकमेकांशी संगणक हस्तांतरण करतात आणि सन्माननीय सुजानबाई यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक होते. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. चार बॉलर आणि एक ओव्हर पॉवर प्ले. तर नाणेफेक होते आणि पहिला तर शिवांश अर्थातच PK11 पुरा संघाच्या बाजूने जातोय. माणगाव संघ या ठिकाणी नाणेफेक जिंकते संघाच्या संघनायकाला हार्दिक शुभेच्छा. तर नाणेफेक जिंकल्यानंतर आपण या ठिकाणी अर्थातच प्रथम काय स्वीकाराल? आता बॅटिंग घेणार आम्ही. बॅटिंग देंगे. प्रवाहाच्या विरोधात पोहण्याचा प्रयत्न अर्थात या ठिकाणी PK11 पुरार संघाने केले. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी पत्करली आणि शिवांश 11 नवगाव संघाला प्रथम क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलं. तर फलंदाजी करत असताना आपण साधारणतः किती धावांपर्यंत योगदान द्याल? हमारा टारगेट रहेगा 60 तक 50-60 तक करने का इरादा है क्योंकि सामने वाली टीम भी बहुत अच्छी है तो रन उनको ज़्यादा रखना चाहिए. शेवटचा प्रश्न आयोजन कसं वाटतं कारण प्रथमच खेळतायत आपण या स्पर्धेमध्ये? आयोजन बहुत अच्छा है. मैनेजमेंट बहुत अच्छा है. उसका पूरा सिस्टम बहुत अच्छा बनाया है आप लोग ने. इंशाल्लाह नेक्स्ट टाइम भी हम लोग आएंगे ज़रूर. तर नक्कीच तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. माझ्यासोबत अर्थातच दिगंबर हमणे अलिबाग संघाचा संघनायक या ठिकाणी आपण पाहतात. दूरवरचा प्रवास केला 70 किलोमीटर प्रवास करून हा संघनायक आपल्या संघाला घेऊन आले आहेत. अलिबागचा एक ताकदवर संघ म्हणून निश्चित आपण पाहिलं. मग अशी प्रसाद 11 संघाचा पराभव झाला होता पहिल्या सामन्यामध्ये. अलिबागचं आव्हान या जिवंत ठेवण्याचा प्रयत्न इथे करेल ते दिगंबर आपल्या वाट्यासाठी या ठिकाणी अर्थात क्षेत्ररक्षण आले. तर आपण अर्थात पुरार संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? माझ्या बॉलिंग अटॅकप्रमाणे 40-50 आमच्या संघासाठी ठीक रन आहेत ते आम्ही चेस करू शकतो. 40 ते 50 धावांपर्यंत रोखण्याचा तुमचा प्रयत्न असेल आणि सुरुवातीचे जे पॉवर प्लेचे षटक असेल ते पहिले षटक टाकण्यासाठी कोणता गोलंदाज आपल्याकडे असेल? सुजय पावशे तो नेहमीच आमचं पहिलं षटक टाकतो. सुजय पावशे हा पहिला षटक टाकणारा गोलंदाज आहे. एक शेवटचा प्रश्न आपल्यासाठी की आपण इतक्या आमचा प्रवास करून आलात अर्थात श्रीवर्धनमध्ये याच्यापूर्वी देखील तुम्ही आलात परंतु आयोजन कसं वाटतं? ह्या ग्राउंडवर खेळण्याचा एक्सपिरियन्स खूप चांगला आहे. गेल्या वर्षी कोपरा ग्रुपची झाली सेमीफायनलला आम्ही फायनलला हारलो. सेकंड नंबर आला. आता बघू प्रयत्न करू एक मॅच अजून जिंकण्याचा फायनल मारण्याचा. दिगंबर हरकत नाही. तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. चांगला खेळ करा. तर हे होते दिगंबर हमणे अलिबाग संघाचे संघनायक. मी पुन्हा एकदा आपल्याला आमच्या समालोचन कक्षामध्ये घेऊन जातोय जिथे दिघीचा एक सुंदर हिंदी आवाज आपण ऐकतात लक्ष्मणजी खिलोजी सरांकडे. ओव्हर टू लक्ष्मणजी खिलोजी सर. धन्यवाद.
धन्यवाद काका मात्रे सर। मैदान की ओर रुख करते यूनाइटेड 11 कुर्की वर्सेस क्रियांश 11 करंजखोल। टॉस जीत के पहले फील्डिंग का फैसला कर दिया और बल्लेबाजी के लिए आमंत्रित कर दिया यूनाइटेड 11 कुर्की को, जिन्होंने 70 रनों का टारगेट दिया है 4 ओवर में। और बढ़िया बल्लेबाजी की थी रियाहन ने, जो कि 18 रन बनाए थे अपनी टीम के लिए। 20 रनों का योगदान दिया था पंकज ने और 20 रनों का योगदान दिया था विनायक ने। कुल मिलाकर 70 रनों का टारगेट दिया है 4 ओवर में। देखना है इस प्रकार क्रियांश 11 करंजखोल कि बल्लेबाज क्या कर लेते 4 ओवर में। तर तुम्हाला जर ऑब्जेक्शन घ्यायचं होतं तर खरं तर मी विनंती करेन
चला सामन्याला सुरुवात करा लवकरात लवकर. क्रियाशील 11 करंजखोल के बल्लेबाज मैदान में, राहुल और विनोद की प्रारंभिक जोड़ी मैदान में. 70 रनों का टारगेट. 71 रनों का टारगेट है. माफ कीजिएगा हमारे गुणलखे मयूर चोगले जिन्होंने बखूबी अंजाम दिया अपने स्कोरिंग के लिए. धन्यवाद देना चाहता हूं उनको. और मैच को स्टार्ट किया जाए. 71 रनों का टारगेट. राहुल और विनोद की जोड़ी मैदान में और गेंदबाजी का मोर्चा संभालेंगे रियान. तर सर्व खेळाडूंना एक सूचना असेल, जर कोणावर खेळाडूवरती जर आपल्याला ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर सामना सुरू होण्यापूर्वीच करायचा आहे तो. मॅच सुरू झाल्यानंतर किंवा मॅचचं एक सत्र झाल्यानंतर नाही. ही सर्वांनी सूचनाचं पालन करावं. धन्यवाद. आयोजकांनी काढलेली सूचना. सामन्याकडे बोलूया. आपल्या राष्ट्रभाषा हिंदीमध्ये. रियान पहली गेंद. यहाँ पर कॉट पॉइंट बॉल का चांस था. पहली गेंद पर विकेट का पतन का मौका हो सकता था लेकिन कैच छोड़ा, क्योंकि बहुत ही बढ़िया प्रयास किया था रियान ने. कोई रन नहीं, कोई विकेट नहीं. पहला और प्रगति पर है. क्रियांश 11 करंजखोल के बल्लेबाज राहुल और विनोद की प्रारंभिक जोड़ी मैदान में 71 रनों के टारगेट का पीछा करते हुए. .75 के औसत से रन बटोरने हैं 4 ओवर में. फील्ड में बदलाव लाते हुए 2 खिलाड़ी 30 गज दायरे के बाहर, बाकी 9 खिलाड़ी 30 गज दायरे के अंदर. पावर प्ले का मुकाबला. एक खिलाड़ी जो कि डीप मिड के क्षेत्र में तैयार, एक लॉन्ग ऑफ के क्षेत्र में यहां पर उठाकर खेला है. जैसे ही देखा टाइम कर दिया सीमा रेखा के पार 6 रनों के लिए. ने और टीम का भी खाता खोल दिया. इस बीच रियान दौड़ना शुरू कर दिया है. अंपायर को पार करते हुए उठाकर मारने की कोशिश बल्ले पर नहीं आई. ऑन साइड के क्षेत्र में डीप मिड विकेट से दौड़कर एक खिलाड़ी आ जाए, फीड करे, थ्रो आए, तब तक दोनों खिलाड़ी ने अपना छोर बदला. एक ही रन के साथ संतुष्ट होना पड़ा और टीम का स्कोर पहुंचा है 7 रन. बिना कोई विकेट खोए 7 रन. पहला और प्रगति पर है. 3 गेंदे हो चुके हैं. 7 रन खर्च कर चुके हैं रियान ने. बढ़िया गेंदबाजी करनी होगी, बढ़िया बल्लेबाजी करनी होगी. करंजखोल के बल्लेबाज को अगर जीत अर्जित करनी तो 71 रनों का टारगेट का पीछा करना. हौसला वरवान, गति में परिवर्तन, लेकिन मौका पाया और 1 रन आसानी के साथ चुराने में कामयाब हो चुके. इस बीच मैच की तरफ रुख करते स्कोर कार्ड पहुंचाता हुआ 8 रन. 4 गेंदें हो चुकी है. 4 गेंदों में 8 रन खर्च कर चुके हैं रियान, जिन्होंने 9 नंबर की जर्सी परिधान करते हुए अंपायर को पार करते हुए उठाकर मारने की कोशिश. कवर के रिजा में फील्डर वहां पर मौजूद, रनआउट की समावेश भी क्लोज. अंपायर ने उंगली दिखा दी. यहां पर पहले विकेट का पतन होता हुआ.
डीजे मास्टर। यहां पर रनआउट के स्वरूप में पहले विकेट का पतन होता हुआ क्रियांश 11 करंज खोल के लिए आखिरी गेंद आने बाकी। पहला और प्रगति पर स्कोर का ठहरावा 8, जो कि जर्सी क्रमांक जाता है सर रविंद्र जडेजा, इनका जर्सी क्रमांक है 8। पहला और प्रगति पर 8 के निजी स्कोर पर ठहरी हुई करंज खोल की टीम 71 रनों का टारगेट का पीछा करते हुए नए बल्लेबाज विशाल उनके ऊपर पूरा दारोमदार आखिरी गेंद करने के लिए तैयार, हमसे दूर जाते हुए अंपायर को पार करते हुए ब्लॉकर लेन की गेंद जड़ में फेंका हुआ ये गेंद थ्रो आए, तब तक दोनों खिलाड़ियों ने स्ट्राइक रोटेट करते हुए 1 रन की बढ़ती हुई 1 रन के साथ स्कोर कार्ड पहुंचाया 9 रन। पहले ओवर की समाप्ति पर 9 रन, 1 विकेट खोकर 9 रन। तसेच रियान, पंकज आणि विनायक साठी खुशखबर आहे, आपण जी खेळी खेळली त्याबद्दल 200 रुपयाचं प्रत्येकी 200 रुपयाचं एकूण 600 रुपयाचं पारितोषिक आलंय वसीम मुल्ला यांच्याकडून। सामना संपताच घेऊन जाण्याची कृपा करावी। 600 रुपयाचं पारितोषिक आहे वसीम मुल्ला यांच्याकडून। बोलूया सामनाकडे। नए गेंदबाज सुनील। सुनील नए गेंदबाज, देखना है क्या कर लेते हैं। जबकि पहली ओवर की समाप्ति पर रियान ने 9 रन खर्च कर चुके, और जो कि भारत और साउथ अफ्रीका का दूसरा एक दिवसीय मैच चालू है, जो कि टॉस जीत के पहले बल्लेबाजी का फैसला कर दिया। 63 पर पहला झटका लगा है भारतीय टीम को। शिखर धवन जो कि लेफ्ट हैंडेड बल्लेबाज, जिन्होंने पहले एक दिवसीय मैच में बहुत ही बढ़िया पारी खेली थी, 79 की पारी खेली थी, उनकी पारी का अंत होता हुआ सीधे चलते हैं मैदान की तरफ सुनील। तसेच आमचे सन्माननीय दिनेश शिरवटकर यांच्याकडून सुद्धा आमच्या टायगर ग्रुप ओढवलीसाठी 501 रुपयाची देणगी आली आहे। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। मैच को जल्द से जल्द स्टार्ट किया जाए। 71 रनों का टारगेट है जो कि कुर्की के टीम ने रखा हुआ है। करंज खोल के बल्लेबाजों के सामने 1 विकेट जरूर गया उनका सुनील, जो कि 45 नंबर की जर्सी पहन के, रोहित शर्मा की यह जर्सी क्रमांक। ओहो बढ़िया हेलीकॉप्टर चला है, फीडर वहां पर मौजूद है, क्या छूटा है यहां पर। 1 रन के साथ संतुष्ट होना पड़ा, अपने कदम वापस खींचते हुए। क्या छूटा, मैच छूटा यहां पर। रोहित शर्मा का भी मैं जिक्र किया था, क्या छूटा था, लेकिन बढ़िया पारी खेली थी उन्होंने। श्रीलंका के खिलाफ द्विशतक जड़ा था 172 गेंदों में। डीजे साठी आपल्याला सुद्धा सूचना असेल की आपण डीजे बोलल्यानंतर समालोचकांनी डीजे आपण ऑन करायचा आहे। ओहो फुल टॉस लेकर घुमाया यहां पर, और एक मौका मिलता हुआ बल्लेबाज को सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए डीजे मास्टर। तसेच श्रीमान आदरणीय नाना सुर्वे यांच्याकडून सुद्धा आमच्या टायगर ग्रुप वरवडीसाठी 500 रुपयाचं देणगी आलेले आहेत। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। वळूया सामनाकडे। 7 रन खर्च करके 2 गेंदों में फिर एक बार हेलीकॉप्टर चला, फीडर वहां पर मौजूद, फीडर को चकाती गेंद सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए डीजे मास्टर। छलांग लगाता हुआ 20 रन, 1 विकेट खोकर 20 रन। यहां पर 2 गेंदों में 10 रन बटोरे विशाल ने, और 3 गेंदों में 11 रन खर्च कर चुके हैं सुनील। दूसरा और प्रगति पर 71 रनों का टारगेट का पीछा करते हुए क्रियांश 11 करंज खोल। बढ़िया बल्लेबाजी करे विशाल, रोकना नामुमकिन सा हो चुका है उनको। स्लोवर वन उठाकर मारने की कोशिश सफल करके ऑफ स्टंप के बाहर आ चुके थे,
लेकिन बढ़िया कमबैक करते हुए सुनील द्वारा दूसरा ओवर प्रगति पर 4 गेंदें हो चुकी है। स्कोर का ठहरा हुआ 20 रन। बढ़िया शुरुआत यहां पर बल्लेबाजों द्वारा करुण गुल के। शॉर्ट ऑफ लेन की गेंद बल्ले पर नहीं आई, टाइम नहीं कर पाए। जब तक वाइडिश लॉन्गन की तरफ से फील्डर आते फीड करते थ्रो आए तब तक दोनों खिलाड़ी ने अपना छोर बदला। 1 रन के साथ 11 रन पर पहुंचे हैं विशाल और आखिरी गेंदानी स्कोर कार्ड पहुंचा है 21 रन, 1 विकेट खोकर 21 रन, 71 रनों का टारगेट का पीछा करते हुए अभी भी 50 रन जीतने के लिए पॉइंटर कवर के क्षेत्र में फील्डर मौजूद है। यहां पर अपील और विकेट के सामने पा गए। एलबीडब्ल्यू की अपील अंपायर ने आउट करार दे दिया। इक्कीस रन के निजी स्कोर पर दूसरे विकेट का पतन होता हुआ राहुल, जो कि प्रारंभिक बल्लेबाज के तौर पर आए थे, एक छक्के के साथ 9 रन बनाकर पायल में लौटते हुए अभी 12 गेंदें बची है और रन चाहिए जीतने के लिए 50 रन। विशाल आ चुके नए बल्लेबाज। विशाल कामले का साथ निभाने के लिए विशाल पोटसुरे, दोनों ही विशाल अभी भी और गेंदबाजी का मोर्चा संभालने के लिए पंकज, तसेच श्रीमान आदरणीय समीर पसवारे दिघी, आमचे परम मित्र समीर पसवारे यांच्याकडून सुद्धा आमच्या टायगर ग्रुप वडवलीसाठी 1001 रुपयाचे पारितोषिक आलेले आहेत। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। विशाल कामले, जो कि एक छक्के और चौके के साथ 11 रन पर बल्लेबाजी कर रहे, और दूसरे विशाल जिन्होंने खाता नहीं खोला और गेंदबाजी में परिवर्तन पंकज सामने वाली छोर से 18 नंबर की जर्सी पहन गए, यहां पर उठाकर खेलने की कोशिश। हो कॉटन बर्ड, बढ़िया कैच यहां पर, उच्च कोटि का क्षेत्र रक्षण और अंपायर ने उंगली दिखा दी और एक विकेट का पतन होता हुआ डीजे मास्टर। बिना कोई खाता खोले हुए पावेलियन में लौटते हुए बढ़िया कॉटन बोल्ड किया था अपने फॉलों में। कैच लेना कोई आसान बात नहीं। गोल्डन डक पर आउट हुए विशाल कामले, माफ कीजिएगा, जिन्होंने एक छक्का और चौका और 1 रन जो कि 11 रन बनाए थे, उनके पारी का अंत होता हुआ पंकज को मिलती हुई पहली सफलता। तीसरा ओवर प्रगति पर है, अभी भी 50 रन जीत के लिए 11 गेंदें बची है। 18 नंबर की जर्सी पहन के, विराट नाम की जर्सी पहन के पंकज अनिकेत के लिए, और बढ़िया शॉट यहां पर, शॉट ऑफ लेन की गेंद, फील्डर गेंद के नीचे आते हुए हवा में गेंद और बढ़िया और एक कैच और एक विकेट का पतन होता हुआ डीजे मास्टर। अनिकेत जो आए थे गोल्डन डक बनाकर प्याली में लौटते हुए, इंटरनेशनल लेवल पे 10 बार सनत जयसूर्या गोल्डन डक बना के आउट होने वाले एकमात्र खिलाड़ी जिन्होंने 12,000 से भी ज्यादा रन बनाए और 300 से ज्यादा विकेट लिए, वो एकमात्र खिलाड़ी सनत जयसूर्या। 2 गेंदों में 2 विकेट, यहां पर हैट्रिक का चांस है पंकज के लिए। हो उठाकर मारा है फील्डर गेंद के नीचे आते हुए, क्या यहां पर हैट्रिक का मौका? जी हां, हैट्रिक लेने वाले पहले एकमात्र खिलाड़ी पंकज। डीजे मास्टर
यहाँ पर पहला हैट्रिक का मौका, और वो मौका किसके हाथ में गया? और पंकज के हाथ में। स्वर्ण अक्षरों में ये नाम लिखा जाएगा इस मैदान पे। पंकज के खाते में जाता हुआ हैट्रिक का चांस है। जबकि वनडे में पहले हैट्रिक पाकिस्तान के जलालुद्दीन के नाम पर है। इंटरनेशनल लेवल पे हैट्रिक की जिक्र किया जाए तो, और 2020 के हैट्रिक बेटरिल के नाम पे है, जो कि ऑस्ट्रेलिया के क्रिकेट खेलते हैं। और टेस्ट में पहली हैट्रिक जो कि फेडरिक ऑस्ट्रेलिया के गेंदबाज है। इस प्रकार पंकज नए बल्लेबाज के लिए ऊपरी हिस्सा लगता हुआ देखने थर्ड मैन की क्षेत्र में जाते हुए कैसी मारेगा के बार जाएगी। जी हां, चौके के लिए जाती हुई डीजे मास्टर। टीम का बढ़ता हुआ स्कोर करण खोल का 25 रन, और 25 से जर्सी क्रमांक जाता है महिला क्रिकेट झूलो गोस्वामी, जो कि इसे महिला कपिल देव भी कहा जा सकता है, क्योंकि जिनके खाते में सबसे ज्यादा विकेट झूलन गोस्वामी, महिला क्रिकेट की एक अविश्वसनीय गेंदबाज, जिनका जर्सी क्रमांक है 25, और वाइड करार देते हुए अतिरिक्त में बढ़ोती, स्कोर में बढ़ोती 26 के निजी स्कोर पर पहुंचती है करण खोल की टीम। और 26 नंबर की जर्सी पहनने का मान जाता है एलिस्टर क्रुक। उसका जिक्र इसलिए करते कि वो गेंदबाजी के तौर पर एक विकेट उनके खाते में है, वो है ईशांत शर्मा का, एलिस्टर क्रुक के खाते में। हाँ, बढ़िया शॉट यहाँ पर ऑन साइड के क्षेत्र में, फील्डर वहां पर मौजूद है। जब तक फील्डर फील्डिंग करे तब थ्रो आए, तब तक दोनों खिलाड़ी ने अपना छोर बदला। एक रन के साथ संतुष्ट होना पड़ा। स्कोर कार्ड आगे छलांग लगाता हुआ 27 रन, तीसरा ओवर प्रगति पर है। आखिरी गेंद आने बाकी। 71 रनों के टारगेट का पीछा करते हुए करण खोल की टीम। पंकज सफल गेंदबाज, हेलीकॉप्टर उड़ाया उधर वाइडिश लॉन्गन के क्षेत्र में, फील्डर वहां पर मौजूद है। थ्रो आहे। तसेच वैभव हॉटेलचे मालक तसेच त्यांचे सहकारी आपणास विनंती असेल की आयोजकांनी आपली बसण्याची व्यवस्था केलेली आहे अतिथी कक्षामध्ये, कृपया इथे येऊन विराजमान व्हायचं आपल्याला। वैभव हॉटेलचे मालक तसेच त्यांचे सहकारी मैच की तरफ रुख करते हैं। तीसरी ओवर की समाप्ति पर स्कोर कार्ड ठहरा हुआ 27 रन, 71 रनों के पीछा करते हुए 27 रन बने हैं अभी तक, और जीत के लिए अभी भी 44 रन जीत के लिए 6 गेंदें बची और 44 रनों के दरकार है। यहां पर देखना है किस तरह से उस टारगेट पर पहुंच सकते हैं, क्योंकि अनिश्चितता लगने वाला वो टारगेट जो कि 71 था, 44 रन बचे 6 गेंदों में। चवालीस रनों की दरकार, 6 गेंदें बची है। तसेच आमचे प्रमुख पाहुणे श्रीमान वैभव भगत तसेच त्यांचे सहकारी मित्र, त्यांना सर्वांना विनंती असेल की आयोजकांनी आपली बसण्याची व्यवस्था केलेली आहे। इथं विराजमान झालेले आहेत त्यांचे मी वैयक्तिक तसेच टायगर ग्रुप वडवली यांच्यातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत करतो व त्यांना बसण्यास विनंती करतो। सामन्याकडे वळूया। फहीम आ चुके हैं, 2 गेंदों में 2 रन खर्च कर चुके हैं, अभी भी 42 रन जीत के लिए नामुमकिन सा लगने वाला ये टारगेट, लेकिन एक औपचारिकता बची है। उठाकर मारने की कोशिश, तीसरी गेंद, 3 गेंद बाकी यहां पर, अभी भी 42 रन जीत के लिए करण खोल को ये अगर मैच जीतना है तो और 42 रन बनाने हैं, जो एक नामुमकिन सा लक्ष्य है, आसान नहीं है। यहां पर उठाकर खेला है, लेकिन यहां पर देर हो चुकी है और एक छक्का आता हुआ तारामंडल में जाती हुई गेंद। चौका यहां पर आता हुआ, लेकिन यहां पर देर हो चुकी है। 2 गेंदों में 10 रन आने के बाद यहां पर देर हो चुकी है, क्योंकि लक्ष्य बड़ा था। अभी भी 39 यानी कि 39 रन पर पहुंची। आखिरी गेंद आनी बाकी। 9 नंबर की जर्सी पहन के फहीम लेग स्टंप के बाहर जाने दिया। विकेट के बड़े स्थानों में वाइड, अतिरिक्त रन में बढ़ोती और स्कोर पहुंचता हुआ 40 रन।
अभी भी 31 रन जीतने के लिए, जो कि नामुमकिन सा लगने वाला लक्ष्य, एक गेंद बची है, पूरी तरह से हार का सामना करना पड़ रहा है करण खोल को। और एक अतिरिक्त रन आता हुआ स्कोर में बढ़ोतरी होती हुई 41 रन। आखिरी गेंद बची है यहाँ पर फहीम द्वारा, बढ़िया गेंदबाजी की कुर्की के गेंदबाजों ने, उठाकर जरूर खेला है यहाँ पर पैवेलियन की तरफ आती हुई गेंद लॉन्ग ऑफ के क्षेत्र में, फील्डर गेंद के नीचे आते हुए और एक विकेट का पतन यहाँ पर। मॅन ऑफ द मॅच अर्थातच ज्याने हॅट्रिक घेतली आणि आपल्या फलंदाजीमध्ये 3 षटकार एकूण 20 धावा कुठल्यात असे पंकज यांना मी विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आणि मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड घेऊन जायचं आहे. तसेच आता आपण जाऊया काका म्हात्रे सर यांच्याकडे. मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड देण्यासाठी मी व्यासपीठावर आमंत्रित करीन ते वैभव भगत सरांना. आपण सर व्यासपीठावर यायचं आहे आणि पंकज याने जो 3 गडी गारद केलेत आणि 20 धावांची खेळी केली मॅन ऑफ द मॅच, त्यांना मॅन ऑफ द मॅच द्यायचा आहे. जाऊया आमचे मराठी समालोचक ज्यांचा बुलंद आवाज आहे अलिबागचे असे काका म्हात्रे सर. गो टू काका म्हात्रे सर. धन्यवाद सर. धन्यवाद लक्ष्मणजी. तर या ठिकाणी पंकज ठरतोय ज्यांनी या स्पर्धेमधली पहिली विकेट हॅट्रिक घेतली आणि त्याचबरोबर 20 धावांचं योगदान दिलं. अर्थातच सामन्याचं मानकरी म्हणून पारितोषिक सन्माननीय वैभवजी भगत सर. वैभवजी भगत सर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी पंकजला सामन्याचा मानकरी म्हणून पारितोषिक देऊन आपण सन्मानित करत आहोत. बेल्डन. अर्थातच या ठिकाणी खूप चांगलं योगदान दिलं गेलं ते अर्थात युनायटेड 11 कुडकी संघाने. तर ही सामनावीरची कॅप अर्थातच फ्रँकी जीन्स ब्रँड कंपनी परवेशभाई साठविलकर आणि आयोजकांकडून एक चषक देऊन अर्थात या ठिकाणी वैभवजी भगत सर यांच्या शुभ हस्ते हे अर्थातच कॅप परिधान केली जाते आणि हा चषक देऊन त्यांना सन्मानित करतात. त्याचबरोबर वैयक्तिक 600 रुपयाचं बक्षीस देऊन या ठिकाणी त्यांना सन्मानित केलं जात आहे. खूप चांगलं योगदान आपण पाहिलं या स्पर्धेमधली विकेट हॅट्रिक. या विकेट हॅट्रिकबद्दल काय बोलेल, कारण संपूर्ण आजच्या जे सामने आपण पाहायला मिळेल काल आणि आज याच्यामध्ये कोणत्याही गोलंदाजाला विकेट हॅट्रिक घेता आली नाही, त्याबद्दल आपण काय सांगाल? विकेट चांगला आहे आणि बॉलिंग करायला खूप मजा येते. थँक्यू. पंकज जास्त बोलायला तयार नाही, हरकत नाही. तुम्हाला पुढच्या सामन्यासाठी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद सर. तर वळूया पुढच्या सामन्याकडे. पुढचा सामना एक मोठा सामना म्हणून पाहायला मिळेल. अर्थातच अलिबाग विरुद्ध माणगाव यांच्यामधला हा सामना असेल.